मालेगाव येथील सामान्य रुग्णालयामध्ये साधारणतः गेल्या 15-20 दिवसापासून औषध जे काही सलाईन असतील किंवा काही इतर इंजेक्शन्स असतील त्या संदर्भामध्ये कमतरता भासून आली, तुटवडा भासला आणि मला बरेच काही रुग्णांचे फोन मला त्या ठिकाणी आले। त्याच्यानंतर मी आपले मालेगाव येथील डॉक्टर योगेश पाटील साहेब त्यांना मी फोन केला आणि त्या संदर्भामध्ये मी माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी सिव्हिल सर्जन साहेबांना पण फोन केला आणि कलेक्टर साहेबांनाही फोन केला। तर एक गोष्ट मात्र निश्चित की साधारणतः 15 ते 20 दिवसापासून काही औषधं आणि सलाईन याच्यामध्ये कमतरता होती आणि त्याच्यामुळे पेशंटला काही सलाईन वगैरे लिहून देण्यात येत होती आणि मग त्याच्यानंतर फोन केल्यानंतर त्यांनी तातडीने जे काही सलाईन्स असतील आणि मेडिसिन्स असतील त्याचा पुरवठा करण्यासाठी इतरत्र देखील प्रयत्न करून ते उपलब्ध करून दिले। परंतु जे काही प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या मंत्रालयाकडून जो पाठपुरावा औषधांच्या संदर्भामध्ये जो मी केला त्याच्यानंतर DPTCच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं आणि 7,25,00,000 रुपये त्याला मंजुरी मिळालेली आहे। आणि आता या मीटिंग मध्ये पाटील साहेब आणि इतर डॉक्टरांनी सांगितलं की सोमवारपासून आपल्याला ते औषधं मिळतील आणि कुठल्याही प्रकारे पेशंटला अडचण येणार नाही, ट्रीटमेंटसाठी अडचण येणार नाही आणि या औषध पुरवठा कमी झाल्यामुळे कुठलाही पेशंट रुग्ण दगावलेला नाहीये किंवा कुठलेही सर्जरी ऑपरेशन असेल तर ते देखील व्यवस्थित झालेलं आहे, ते काही थांबवण्यात आलेलं नाहीये। आणि इतर जे काही विषय आम्ही घेतले मग ते स्वच्छतेचे असतील त्याचं पण आउटसोर्सिंग चालू आहे, त्या माध्यमातून स्वच्छता ठेवली जाते। फक्त ॲम्ब्युलन्सच्या संदर्भामध्ये त्यांनी एक अडचण सांगितली की 2च ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यापैकी एक ॲम्ब्युलन्स जुनी आहे, तर त्यांनी खासदार निधी किंवा इतर CSR फंडातून वगैरे जर एक ॲम्ब्युलन्स मिळाली तर रुग्णांना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला ने-आण करण्यासाठी होईल। तर त्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे त्यांना शब्द दिलेला आहे की एक ॲम्ब्युलन्स आपण त्यांना उपलब्ध करून देऊ। रुग्ण संख्या वाढते, डेंग्यू सारखी पेशंट 41 पेशंट मागच्या महिन्यात मिळाले, वर्षभरात 200 अधिक संख्येने। काय झालंय की हे 200 बेडचं हॉस्पिटल आहे, परंतु याच्यावरती संपूर्ण 3-4 तालुक्यांचा लोड आहे। मालेगाव मध्य आहे, मालेगाव बाह्य आहे, बागलाण तालुक्यातले पण या ठिकाणी पेशंट येतात आणि त्याच्यामुळे 200 बेडचं हॉस्पिटल असून 260 पेशंट किंवा 240 पेशंट या ठिकाणी ऍडमिट करायला त्यांना लागतात आणि अशा वेळी मग निश्चितपणे कमतरता जाणवते। तर जिल्हा रुग्णालय ही मान्यता डॉक्टरांनी सांगितलं की ती जर मिळवून दिली तर हे 500 बेडचं हॉस्पिटल होईल आणि मग त्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही। तर त्याच्यासाठी देखील मी निश्चितपणे पाठपुरावा करणार आहे, शासन स्तरावर म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन स्तरावर।